गौरीच्या नंदना यांनी चरणी ही वंदना वंदकुंडाजी लंबोदराने तुझे देव लागूचे साऱ्या जना आणि कृपाचा चांदना तोडी विघ्नाच्या बंधना नाही जाता तुझा एक गंगा गळा पार मनो कामना काल चोरगाती तुझा आत्मा कर भावलानी मोठं काय मित्रांनो, आता आपण कुंभार मोहला या स्थळी आलेलो आहोत. या ठिकाणी गजाननजी वरवाडे यांच्याकडे गणेश मूर्ती साकारला जातो आहे. ते गणेश मूर्तीवरून अंतिम हा फिरवित आहेत. मित्रांनो, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूयात. नमस्कार जी वरवाडे साहेब. आपणकडे हा गणेश मूर्तीला आपण अंतिम रूप देत आहात, तर आपण या कामामध्ये किंवा या कार्याला केव्हापासून सुरुवात केलेली आहे? ही 1962 पासून सुरुवात केली आहे. अच्छा. आपल्याला हा छंद कुणापासून आपल्याला सुरुवात केली तुम्ही? वडिलापासून. वडिलाचं नाव हरिभाऊ नारायण वरवाडे. अच्छा. म्हणजे खरं तर गणेश मूर्ती साकारण्याचं काम हा यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे आणि तेव्हापासूनच हे गणेश मूर्ती खऱ्या अर्थानं तयार करून आरमोरी नगरीमध्ये विकत आहेत आणि त्याच्यावरच या कुटुंबाचं उदरनिर्वाह सुरू आहे. आत्ता आपल्याला जे कोरोनाच्या कालावधीमध्ये गणेश मूर्ती आपण साकारण्याचा प्रयत्न केला, पण विकू शकला नाही. त्यामुळे आपल्यासमोर खूप मोठं संकट उभं राहिलेलं असेल, आर्थिक संकट. तर त्यावेळेस आपण आपलं कुटुंब सावरण्यासाठी काय पर्याय योजना केली? मडक्याचा धंदा. अच्छा. हां, आम्ही मडक्याचाही धंदा बनवतो. हां, मोठे लहान सगळे मडक्याचे व्यवसाय धंदा करतो. म्हणजे आम्ही कुंभार असल्यामुळं आम्ही मडक्याचा धंदा करू शकतो. मित्रांनो, अतिशय कोरोनाच्या काळामध्ये जे पारंपरिक व्यवसाय करणारी मंडळी आहेत त्यांच्यावर संकट कोसळलं आणि त्याही परिस्थितीत कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी वडिलोपार्जित सुरू असलेला जो व्यवसाय आहे मडके तयार करणं, त्या पण कार्याला यांनी सुरुवात ठेवली आणि त्यामधूनच आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न चालू ठेवला. निश्चितच यांचं यश हे कौतुकास्पद आहे असं म्हणावं लागेल, कारण की कोरोनाच्या काळामध्ये घराबाहेर पडणंही आपल्या सगळ्यांना जमत नव्हतं. अशा स्थितीमध्ये घरीच हा व्यवसाय तयार करून त्यांनी आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. धन्यवाद. तुमच्या उत्तम सेवेबद्दल आम्ही सगळेजण आपले आभारी आहोत आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.